मित्रांनो, पावसाचं वाहून जाणारं पाणी साठवण्यासाठी आपण धरण बांधतो. तथापि, एखादं धरण तुम्ही असं कधी पाहिलंय का, की ज्याच्यामध्ये सांडपाणी आणि औद्योगिक वसाहतींनी सोडलेलं, त्यांनी वापरलेलं, विविध घटकांनी युक्त असं पाणी, सांडपाणी आणि औद्योगिक घटकांचं टाकाऊ पाण्याचा साठा कुठल्या धरणात तुम्ही कधी पाहिला आहे का? असं एक धरण महाराष्ट्रात आहे, की जे सांडपाणी आणि औद्योगिक आस्थापनांनी सोडलेलं टाकाऊ पाणी आणि ह्या सगळ्या पाण्यामुळे तेथील पर्यावरण, तेथील परिस्थितिकीवर म्हणजे आपण जे अधिवास म्हणतो तिथला पशु-पक्षी पर्यावरणाचा, त्याच्यावर अत्यंत घातक परिणाम झालेले आहेत आणि तेथील पाण्याचा TDS टोटल डिझॉल्व्ड सॉलिडचे प्रमाण 700 वर गेलेले आहे. आता मी हे तुम्हाला सांगतोय त्याला काही शास्त्रीय आधार आहे. आता आपलं महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या मुंबईमध्ये एक संस्था आहे. त्या संस्थेचं नाव आहे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी. या संस्थेने काही अभ्यास तिथल्या परिस्थितीचा म्हणजे पर्यावरणीय असेल किंवा उजनीमधील पाण्याची परिस्थिती असेल आणि त्यांनी प्रयोगशाळेत उजनीचं पाणी तपासून काही निष्कर्ष नोंदवले होते. त्यात त्यांना असं आढळलं की सामान्यतः 300 असणारा TDS टोटल डिझॉल्व्ड सॉलिड्स, त्याला आपण साध्या भाषेमध्ये एकूण विरघळलेले घनपदार्थ असं म्हणतो. तो 700 PPM पार्ट्स पर मिलियन प्रति दशलक्ष भाग एवढ्या उच्च पातळीला पोहोचलेला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार तो 300 पेक्षा जास्त असता कामा नये. त्याच्यावर असेल तर ते पाणी असुरक्षित मानलं जातं. pH सामू, ज्याला आपण मराठीत सामू म्हणतो, तो 7 अर्थात न्यूट्रल असणं गरजेचं असताना तो 8.7 पर्यंत गेलेला आहे. त्यामुळे उजनीतील पाणी हे अल्कधर्मीय म्हणजे क्षार असणारं झालं आहे आणि ते माशांच्या अस्तित्वासाठी घातक आहे. पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण हे 5.2 ते 5.5 मिलीग्रॅम प्रति लिटर असायला हवं. एवढं झालेलं आहे सध्या, ज्यामुळे जलचर तणावाखाली आहेत आणि ह्या पाण्यामध्ये 147 ते 168 MP मायक्रोप्लास्टिक्स हे मूल्य पाण्यात मोठ्या प्रमाणावर न केलेल्या सांडपाण्याचं निदर्शक आहे. म्हणजे उजनीच्या पाण्यात ऑक्सिजनचं प्रमाण कमी होणं, हे त्याच्यानंतर मायक्रोप्लास्टिक आढळून येणं, टोटल डिझॉल्व्ड सॉलिडचं प्रमाण जास्त असणं, या सगळ्यांचा एकच निष्कर्ष आहे की उजनीचा पाणीसाठा हा सांडपाणी आणि औद्योगिक आस्थापनांनी सोडलेलं टाकाऊ पाणी यांनी भरून गेलेला आहे आणि धरणाच्या पाण्यावर एक असा हिरवा तवंग, ज्याला आपण ग्रीन लेयर म्हणतो, स्कम टाईप असा ऑइली चिकट असा बुळबुळीत असा एक तवंग त्याच्यावर आलेला आहे. आता मला दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये अशी नमूद करायची आहे की आपल्या ज्या 2 संस्था आहेत म्हणजे विशेषतः बॉम्बे हिस्ट्री बॉम्बे हिस्ट्री सोसायटी, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी ही एक संस्था आहे आणि सिप्ला फाउंडेशन या कंपनीच्या या दोघांच्या अनुषंगाने वेटलँड रिस्टोरेशन अँड फिशरीज डेव्हलपमेंट प्रोग्रॅम इन द उजनी कॅचमेंट एरिया हा हाती घेण्यात आला होता आणि या अनुषंगाने की हवामान बदल आणि त्याचा लोकांच्या दररोजची जी उपजीविका आहे किंवा दररोजचं जे त्यांचं कामकाज आहे निसर्ग आधारित, त्याच्यावर काय परिणाम होतो याचा अभ्यास करायचं चाललं होतं. आणि त्याच्यामध्ये दुसराही असा एक विषय होता की विशेषतः धरणांमधील मासे आणि माशांच्या ज्या प्रजाती आहेत त्याच्यावर त्यांना आवश्यक असे घटक त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत का? आणि
अशा धरणांवर ज्या लोकांची उपजीविका अवलंबून आहे, त्यांचं घरदार, त्यांची उपजीविका ही तिथे टिकून कशी राहील हे पाहणं आणि नैसर्गिक जे जलचर आहेत, त्यांचं त्यांच्या वसाहती आणखी वाढतील याला प्रोत्साहन देणं, अशा प्रकारचं काम यांनी हाती घेतलेलं होतं. त्यासाठी ते स्थानिक आपण जे म्हणतो मच्छीमार यांना प्रोत्साहन द्यायचं, त्यांची क्षमता बांधणी करायचं, अशा प्रकारचं काम BHNS आणि सिप्ला फाउंडेशनने हाती घेतलेलं होतं. आणि ह्या दरम्यान त्यांनी जेव्हा उजनीचाही अभ्यास केला, तेव्हा त्यांच्या लक्षात हे सगळं आढळून आलं. आता उजनी धरणावर पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांचा पाणीपुरवठा उपलब्ध आहे. सोलापूर शहराला पाणी उपलब्ध होतं. परंतु हे पाणी सांडपाणी आणि औद्योगिक आस्थापनांनी सोडलेलं टाकाऊ पाणी मिश्रित असल्यामुळे ह्या पाण्यामुळे सॉईलमधील म्हणजे मातीमधील जे सूक्ष्म घटक आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स, त्यांच्या ज्या संरचना आहेत किंवा त्यांचा जो अधिवास आहे, त्यांचं जे तिथलं संपूर्ण वसाहती म्हणा किंवा त्यांचं सूक्ष्म जे काम चालू होतं मातीमध्ये, त्याला धोका पोचलेला आहे. मातीचं जे टेक्स्चर असतं, मातीचा जो पोत असतो, त्याला धोका पोचलेला आहे आणि ह्याचा परिणाम रासायनिक खतं आणि कीटकनाशकं ह्यांची जी परिणामकारकता आहे ती कमी झालेली आहे, नष्ट होत आहे. आणि ह्या घातक पाण्यामुळे ऊसाचं प्रति हेक्टरी प्रमाण किंवा प्रति हेक्टरी 10 ते 12 टन ऊस ऊस उत्पादनात घट आलेली आहे. त्यामुळे ह्या पाण्यावर वेळीच उपचार करायला हवे असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे, अभ्यासकांचं म्हणणं आहे, नागरिकांचं म्हणणं आहे. हे पाणी पिण्यास तर अत्यंत धोकादायक आहे. परंतु ह्या पाण्याच्या अनुषंगाने जे गवत वाढलेलं आहे, परिसरात जी हिरवळ आहे, ती सुद्धा जनावरांसाठी धोकादायक आहे, त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. आणि त्या हिरवळीच्या अनुषंगाने काही धोकादायक कीटक, डास, मच्छर यांचं प्रमाण, माशांचं प्रमाण तिथे वाढलेलं आहे असं दिसून येतं. आणि हे पाणी आजूबाजूच्या शेतीवाडीमधील भूजलाला सुद्धा परिणाम करणारं ठरलेलं आहे. त्यामुळे तिथल्या भूजलाचं गुणवत्ता बाधित झालेली आहे आणि त्या गुणवत्ता बाधित पाणी पिल्याने लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे. त्या उजनीच्या पाण्याचा किंवा त्या पाण्यावर वाढलेल्या गवतांमुळे सुद्धा दुभत्या जनावरांना, त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. अशा प्रकारचं हे सगळं वातावरण आपलं जे मी सांगितलं BHNS, बॉम्बे हिस्ट्री नॅचरल सोसायटी यांना निदर्शनास आलेलं आहे. आता उजनी परिसरात साधारण 4,000 ते 5,000 मच्छीमार कुटुंबे राहतात. परंतु तिथली जी स्थानिक मच्छी आहे, त्याचे जे 60 ते 70 प्रजाती आहे, त्या लुप्त झालेल्या आहेत आणि तिथे त्याला कारणीभूत असं आहे की 54 साखर कारखाने आणि 4 महत्त्वाचे महाराष्ट्र औद्योगिक वसाहती यांचा पाणीपुरवठा त्याच्यावर होतो आणि तिथून जे अशुद्ध पाणी किंवा वापरलेलं पाणी बाहेर पडतं, ते सगळे उजनीमध्ये येऊन मिळत आहे आणि उजनीच्या पाण्याला धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे कारखान्यांनी इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट आणि वसाहतींनी म्हणजे रहिवासी वसाहतींनी सीवेज ट्रीटमेंट प्लांट तिथे लवकरात लवकर उभारणं गरजेचं आहे. कचऱ्याचे ढीग हटवले गेले पाहिजे आणि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे घनकचरा व्यवस्थापनसुद्धा तिथे राबवलं गेलं पाहिजे. उजनी हे मॅनमेड वेटलेन ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स आहे. का? तर इम्पॉर्टंट बर्ड एरिया सेंट्रल एशिया म्हणजे मध्यवर्ती एशियाकडून पक्ष्यांचं जे स्थलांतर करणं असतं, म्हणजे मार्गक्रमण असतं उडत उडत जाण्याचं, त्याच्यामध्ये उजनी हा धरण हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. जिथं अनेक देशातील अनेक हजारो पक्षी विणीच्या हंगामात अंडी देण्यासाठी, अंडी उबवण्यासाठी, पक्ष्यांना जन्म देण्यासाठी त्यांची वीण आणि त्यांना तिथं भरपूर खाद्यपदार्थ उपलब्ध होतो. म्हणून पक्ष्यांच्या जन्मासाठी ह्या उजनीचा वापर करतात. परंतु अत्यंत दुर्गंधीयुक्त वास, पाण्यावर आलेला तवंग, त्याच्यानंतर पाण्यावर उगवलेलं जे आपण म्हणतो
जलपर्णी. आणि हे सगळं कशाचं निदर्शक आहे, तर उजनीच्या पाण्यामध्ये घटत्या ऑक्सिजनचं आणि युट्रोफिकेशन म्हणजे नायट्रोजन तयार होण्याचं, म्हणजे नायट्रोजन असेल, अमोनिया असेल, यांची वाढ तिथं झाल्याचं दिसून येत आहे. आणि ही वाढ सांडपाण्यामुळं प्रामुख्याने होते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पाण्यामध्ये गवत उगवतं, त्यामुळं ते युट्रोफिकेशन अत्यंत धोकादायक आहे उजनीच्या पाण्याला. आणि उजनीच्या पाण्याची विषारी पाणी या दिशेने वाटचाल सुरू आहे. आणि जैवविविधता, शेती आणि सार्वजनिक आरोग्य ह्या सर्वांना उजनीच्या पाण्यामुळे धोका निर्माण झालेला आहे. हे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या अभ्यासातून दिसून आलेलं आहे. या पाण्यामध्ये चिलापी मासा वाढतोय, आफ्रिकन कॅटफिश, सकर माऊथ कॅटफिश म्हणजे मांगूर वगैरे मासा, जे स्थानिक माशांसाठी धोकादायक आहे. आणि सांडपाण्याचं तिथं प्रमाण वाढतंय म्हणून हा जो मासा आहे, ज्याला हे टिलापिया म्हणतात इंग्रजी भाषेत किंवा शास्त्रीय भाषेत, मराठी भाषेत त्याला आपण तिलापिया मासा, त्या माशाचं प्रमाण वाढल्यामुळं चिलापी म्हणतो त्याला मराठीत. आणि रहू मासा तिथं असतो. परंतु हे मासे जरी फेमस असले तरी आरोग्यास ते तितकेसे लाभदायक नाहीत. आणि उजनीच्या पाण्याच्या या घाणेरड्या अवस्थेमुळे परिसरातील वनसंपदा किंवा जैवसंपदा, फ्लोरा आणि फौना, म्हणजे आपण ज्याला बॉटनीच्या भाषेत म्हणतो, की परिसरातील हरितपट्टा, हरितसंपदा, अ, वृक्षवेली, लतावेली, तरुवेली ह्या सगळ्यांवर परिणाम झालेला आहे. आणि जी नैसर्गिक अन्नसाखळी आहे ती ढासळलेली आहे. आणि ह्याच्यामधून जैवविविधतेचा नुकसान वेगाने होत आहे. त्या सगळ्यांचा अभ्यास आपण करायला हवा. उजनी धरण ही सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी म्हणतात. परंतु ही वरदायिनी आपल्या शेवटच्या घटका मोजत आहे का काय असं म्हणायला हरकत नाही. उजनीचा श्वास कोंडलेला आहे, धरणाचा श्वास कोंडलेला आहे. पाणी विषारी होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. जलचर घटत आहे. वनसंपदा तिथली किंवा फ्लोरा अँड फौना म्हणजे बॉटनी त्या परिसरातील घटत चाललेली आहे. आंतरराष्ट्रीय किंवा जे स्थलांतरित पक्षी आहे विविध देशातून येणारे, त्यांचं प्रमाण घटत आहे. म्हणजे फ्लेमिंगो ज्याला आपण रोहित पक्षी म्हणतो, त्यांचं प्रमाण घटत चाललेलं आहे. हजारो बर्ड म्हणजे पक्षी निरीक्षक, पक्षी अभ्यासक तिथं येत असतात. परंतु त्यांचं येणं इथून पुढे त्यांना दुर्मिळ पक्षी पाहायला मिळतात का नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे जाणकारांनी ह्याच्यावर लक्ष घालावं आणि याला वेळीच प्रतिबंध करावा. उजनीचा श्वास कोंडतोय हे बद्दल आपण ही जी सोसायटी आहे, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, यांनी केलेल्या अभ्यासाबद्दल आपण नमूद केलेलं आहे. सिप्ला फाउंडेशन आणि त्यांनी मिळून जे काम केले ते सुद्धा ह्या सगळ्यांबद्दल दिशा दाखवणारं आहे. आणि ही सगळी उजनीची परिस्थिती पर्यावरणासाठी, आजूबाजूच्या लोकसमूहासाठी, जलचरांसाठी धोकादायक आहे. पाण्यामध्ये क्षार आणि रासायनिक कचरा प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे मासे तग धरू शकणार नाही. पिण्यासाठी तर हे पाणी वापरूच नये आणि जनावरांनी सुद्धा वापरू नये इतकं धोकादायक झालेलं आहे, असं डॉक्टर उन्मेष काटवटे, वरिष्ठ शास्त्रज्ञ, BNHS यांनी नमूद केलेलं आहे. तर हे सगळं तुम्हाला किती धोकादायक वाटतं, काय तुमचं म्हणणं आहे, मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. आणि असेच वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझा यूट्यूब चॅनल अनवट वाट याच्याशी जोडलेलं राहा, एवढंच मला तुम्हाला या निमित्ताने सांगायचं आहे. आपल्या मित्रपरिवारामध्ये माझ्या चॅनलची लिंक द्यायला विसरू नका. त्यांच्या व्हॉट्सअप अकाउंटला पेस्ट करा. जास्तीत जास्त मित्रपरिवार, आप्तजन, स्नेहीजन त्यांना माझ्या चॅनलची लिंक त्यांच्या व्हॉट्सअप अकाउंटला द्या, त्यांना जोडा. आणि असेच वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्याशी जोडलेले राहा, एवढी मी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.